नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. यंदा 2026 आपल्यासाठी खूप खास असणार आहे, कारण 2026मध्ये धोंड्याचा महिना, ज्याला आपण अधिक मास, पुरुषोत्तम मास किंवा मलमास म्हणून ओळखतो, तर तो आलेला आहे 2026मध्ये. शास्त्रामध्ये या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणून विशेष महत्त्व दिलं आलं आहे, कारण स्वयं भगवान श्री विष्णूंनी या महिन्याला माझं नाव द्या असं सांगितलं. लोक अधिक मासाला धोंड्याचा महिना असेही म्हणतात. या महिन्यात केलेले जप, तप, दान, धर्म, पूजा, स्तोत्र, पठण याचं फळ अनेक पटींनी वाढत असतं. तर शास्त्रामध्ये नमूद असं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वर्षातील सर्वात विशेष, सर्वात पुण्यदायी मानला जाणारा हा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम महिना हा नेमका कधी सुरू होतो, कधी संपतो, याचं महत्त्व काय, आणि या महिन्यात नेमकं काय करायचं, कोणत्या चुका टाळायच्या, तसंच या महिन्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या तिथी आलेल्या आहेत, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून की तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल. तर बघा, वर्षाला 12 महिने असतात, जानेवारी ते डिसेंबर. मग हा एक्स्ट्राचा धोंड्याचा महिना येतो. तो कसा आणि हे कसं ठरवतात, कशावरून ठरतो हा धोंड्याचा महिना? तर बघा, तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का? आपल्या वैदिक पंचांगात अधिक मास लीप वर्षामध्ये एक दिवस वाढतो, पण आपल्या हिंदू पंचांगात एक संपूर्ण महिना वाढतो. तर हे का होते? कारण चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यांच्यात जो फरक आहे तो जुळवण्यासाठी हा अतिरिक्त महिना जोडला जातो. तर चंद्र 12 राशींची प्रदक्षिणा साधारण 28-29 दिवसात पूर्ण करतो, तर सूर्य एका ताशीत जवळजवळ 30-31 दिवस थांबतो. दुसरीकडे भारतीय गणना पद्धतीनुसार सौर वर्षात 365 दिवस आणि चंद्रवर्षात 354 दिवस असतात. तर अशा प्रकारे एका वर्षामध्ये चंद्र आणि सौर वर्षात 11 दिवसांचा फरक असतो, आणि 3 वर्षामध्ये हा फरक 33 दिवसांचा होतो. हे 33 दिवस 3 वर्षांनी अतिरिक्त महिना बनतात. तर हे अतिरिक्त 33 दिवस एका महिन्यात जोडले जातात, ज्याला अधिक मास असं नाव देण्यात आलेलं आहे. असं केल्यानं व्रत, उत्सवांची तारीख अनुकूल राहते. तसेच पंचांग किंवा हिंदू कॅलेंडर सूर्य आणि चंद्रवर्षाच्या गणनेवर आधारित आहे. अधिक मास हा चंद्रवर्षाचा अतिरिक्त भाग जो आहे, जो 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांच्या फरकाने तयार होतो. तर हे अंतर भरून काढण्यासाठी किंवा सूर्य आणि चंद्रवर्ष यांच्यात संतुलन निर्माण करण्यासाठी अधिक मास येत असतो. जगातील प्रत्येक जीव हा 5 घटकांनी बनलेला आहे: जल, अग्नी, आकाश, वायू आणि पृथ्वी. ज्या काळात व्यक्ती धार्मिक कार्यासह ध्यान, योग इत्यादीद्वारे आपल्या शरीरात उपस्थित असलेल्या पंचमहाभूतांचा समतोल स्थापित करण्याचा प्रयत्न करतो, तो काळ म्हणजे अधिक मास. म्हणूनच अधिक मास दरम्यान केलेल्या कामांनी दर 3 वर्षांनी परमशुद्धता प्राप्त केल्यानंतर व्यक्ती नवीन ऊर्जेने भरून जातो. इंग्रजी महिन्यानुसार सांगायचं झालं तर 2026मध्ये अधिक महिना हा मेमध्ये आलेला आहे. 17 मे 2026 वार रविवार या दिवशी अधिक मासाला सुरुवात होत आहे. आणि मराठी महिन्यानुसार सांगायचं झालं तर ज्येष्ठ महिन्यांमध्ये अधिक मास आलेला आहे. 17 मे 2026 वार रविवार या दिवशीपासून अधिक ज्येष्ठ महिन्याला सुद्धा सुरुवात होते, आणि याच दिवसापासून आपल्या अधिक मासाला सुद्धा सुरुवात होत असते. तर अधिक मास हा 15 जून 2026 वार सोमवार या दिवशी संपत आहे. अधिक मासामध्ये 21 मे 2026 वार गुरुवार या दिवशी गुरुपुष्यामृत योगसुद्धा आलेला आहे. तसेच आश्चर्याची बाब म्हणजेच 2026 या वर्षात अंगारकी संकष्ट चतुर्थी 3दा आलेली आहे. हे अत्यंत शुभ योग मानलं जातं. अंगारकीच्या उपवासाचे फळ म्हणजे शास्त्रात लिहिलेल्या सर्व संकष्ट चतुर्थीचे एकत्र पुण्य होय. तर या महिन्यामध्ये काय करायचं, काय टाळायचं, धोंड्याच्या महिन्यामध्ये आपण कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत ते बघणार आहोत. श्रीमद भगवद्गीतेचं मनापासून वाचन करायचं. विष्णू सहस्रनाम पुरुषोत्तम मासाची कथा, श्रीरामचरितमानसातील काही विशिष्ट पाठ आहेत. पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील 14व्या अध्यायाचं रोज अर्थासह पठण करायचं. तसेच दररोज किमान 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप पण करायचा. एवढ्या मोठ्या स्तोत्रासाठी वेळ नसेल तरी फक्त मंत्र जप केला तरी पण तेवढ्याच पुण्याचे फळ तुम्हाला मिळत असतं. या महिन्यामध्ये शक्यतो एकच वेळचं अन्न घ्यावं असंही काही परंपरांमध्ये सांगितलं आहे. यामुळे शरीर हलकं राहतं आणि मन जप तपासाठी स्थिर होतं. तर या महिन्यामध्ये दानाला विशेष महत्त्व आहे. गहू, तांदूळ, मूग, दूध, दही, तूप, आवळा, तांदळाच्या पिठाचे पदार्थ, जिरे, साखर, खजूर अशा सात्विक वस्तूंचं दान केल्याने ग्रहदोषही शांत होतात. याचबरोबर अधिक मासात दीपदान अत्यंत शुभ मानलं जातं. 21 मे 2026 या दिवशी गुरुपुष्यामृत योग अतिशय शुभतिथी आहे. तर या दिवशी काही खरेदी केली, विशेषतः सोने चांदी, ते अनेक पटीने वाढत असतं असं शास्त्र सांगतं. तर धोंड्याच्या महिन्यात लोक अगदी पायातील जोडवीसुद्धा खरेदी करतात. चांदी लक्ष्मी प्रिय असल्याने
या दिवशी चांदीच्या वस्तू घ्यायला खूपच चांगलं आहे. तसेच धोंड्याच्या महिन्यात जावई व मुलीला चांदीचे वाण देण्याची परंपरा अजूनही अनेक घरात चालते. चांदी हा सात्विक, शुभ आणि मन धन वाढवणारा धातू मानला जातो. तर या महिन्याला पुरुषोत्तम मास, माधव मास असेही म्हणतात. तर या महिन्यात केलेली पूजा, जप, दान, पाठ, सेवा याचं फळ 100 पटीने जास्त लाभत असतं. या महिन्यामध्ये काही चुका केल्या तर त्याचा परिणाम संपूर्ण वर्षभर जाणवू शकतो. म्हणूनच आपण जाणून घेणार आहोत की अधिक मासामध्ये कोणत्या चुका करायच्या नाहीत आणि कोणत्या गोष्टी केल्याने पुण्य कमी होतं. तर लग्न, साखरपुडा, गृहप्रवेश, नामकरण, मुंडन, मोठी मंगलकार्य, गृहशांती ही कामे या काळात टाळली जातात. तसेच या महिन्यामध्ये मांसाहार, मद्यपान, कांदा, लसूण आणि उडदाचे पदार्थही खायचे नाहीत. तसेच कोणत्याही नवीन कामाची सुरुवात अधिक मासामध्ये करू नये. साधारणतः नवीन कामे, नवीन घरे, नवीन दारांची सुरुवात, नामकरण, गृहप्रवेश, लग्न, मुंज, वास्तुशांती अशी मोठी शुभकार्ये टाळली जातात. तसेच विहीर, बोरिंग, तलाव खणणे असे काम करू नये, कारण हा महिना उपासना आणि आत्मशुद्धीचा आहे. धोंड्याचा महिना शांततेचा, जपाचा, सेवेचा आहे. भांडण केल्यास पुण्य नष्ट होतं असं म्हणतात. तसेच रोज सूर्योदयापूर्वी उठावे. अधिक मासात ब्रह्ममुहूर्तात उठणं हे अनिवार्य मानलं जातं. उशिरापर्यंत झोपणे पुण्य कमी करतं. देवघर, देवाची मूर्ती अस्वच्छ ठेवू नका. तिखट वाणी, निंदा, चुगली अजिबात करायची नाही. अधिक मासात निंदा, वाईट बोलणे टाळल्यास पुण्य खूप वाढतं. वाईट बोलल्यास पुण्य क्षीण होतं. विशेषतः अधिक मासात घरातील कचरा साफ करणे अत्यंत शुभ आहे. काटकसर न करता जास्तीत जास्त दान करा, कारण अधिक मासात दानाचं पवित्र फळ 100 पटीने वाढत असतं. दान टाळणे म्हणजे पुण्य गमावणे. जास्त खर्च, दिखाऊपणा टाळा. हा महिना जोरात खर्च करण्याचा नसून साधेपणा आणि मर्यादेचा आहे. देवांचे व्रत अर्धवट सोडू नका. तसेच सुरू केलेला जप, व्रत, पाठ अर्धवट सोडणे चुकीचे मानले जाते. मांस, मद्य, तिखट, राग वाढवणारे अन्न टाळा. अधिक मासात तामसिक आहार पुण्य कमी करतो. या महिन्यामध्ये घरात अंधार ठेवायचा नाही. संध्याकाळी दीप लावणं अत्यंत शुभ असतं. तसेच वडीलधाऱ्यांचा अपमान करायचा नाही. वृद्धांचा अपमान करायचा नाही. सर्वात मोठा दोष या महिन्यामध्ये तो अधिक गंभीर मानला जातो. उपवास, दान, पारायण, गरिबांना अन्नदान या सेवा आवश्यक करायच्या. अधिक मास हा फक्त एक जादा महिना नाही, हा जीवन बदलणारा, कर्म शुद्ध करणारा, पुण्य वाढवणारा काळ आहे. तर या छोट्या चुका टाळल्या तर घरात सुख येईल, अडथळे दूर होतील, मानसिक शांती मिळेल, धनसमृद्धी वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगवान श्रीहरींची कृपा तुमच्यावर अखंड राहील. हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानल्या गेलेल्या अधिक मास किंवा पुरुषोत्तम मासबद्दल एक पौराणिक कथा जाणून घेणार आहोत, जी आपल्याला या महिन्याचे खरे महत्त्व पटवून देते. फार वर्षापूर्वी नहुष नावाचा एक अत्यंत पराक्रमी आणि शक्तिशाली राजा होता. त्याच्याकडे अफाट संपत्ती होती. त्यानं अनेक मोठे यज्ञ केले होते, दानधर्म केले होते, पण त्याला एक मोठा दुर्गुण होता, गर्व. त्याला त्याच्या पुण्याईचा आणि सत्तेचा प्रचंड अहंकार होता. राजा नहुषाने अनेक दानधर्म केले, पण त्याला अधिक मासाचे महत्त्व कधीच समजलं नव्हतं. जेव्हा अधिक मास येई तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करत होता. त्याने कधीही त्या पवित्र महिन्यात विशेष पूजा किंवा दान केले नाही. त्याला वाटले, मी नेहमीच दान करतो, मग या वेगळ्या महिन्याचं काय महत्त्व आहे. काळानुसार राजा नहुषाचा मृत्यू झाला. त्याच्या पाप पुण्याचा हिशोब झाला. त्याच्या पुण्याच्या तुलनेत त्याचा अहंकार आणि अधिक मासाकडे केलेले दुर्लक्ष हे खूप मोठे पाप ठरले. त्याला स्वर्गातून खाली ढकलण्यात आलं आणि शिक्षा म्हणून अजगर, साप योनीत जन्म घ्यावा लागला. अजगर म्हणून त्याला खूप दुःख भोगावं लागलं. अनेक वर्षानंतर जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा बलवान भीम एका अजगराच्या तावडीत सापडला. तो अजगर दुसरा तिसरा कोणी नसून शापित राजा नहुष होता. जेव्हा युधिष्ठिर तिथे आले तेव्हा अजगराने आपली संपूर्ण कथा सांगितली. युधिष्ठिर हे धर्माचे आणि शास्त्राचे मोठे जाणकार होते. त्यांनी नहुषाला सांगितले, हे राजा, तुझ्याकडे सर्व काही होतं, पण तू अधिक मासाचे महत्त्व ओळखलं नाही. त्यामुळे या महिन्यात केलेले साधे दान हे सामान्य महिन्यातील मोठ्या दानापेक्षा श्रेष्ठ असतं. तर तुझ्या पापाचे मूळ तिथेच आहे. युधिष्ठिराच्या शब्दांनी नहुषाला ज्ञान प्राप्त झाले. त्याने मनोभावे पश्चाताप केला आणि अधिक मासात भगवान विष्णूंची पूजा आणि नामस्मरण केले. त्याच्या खऱ्या मनाच्या भक्तीमुळे आणि पश्चातापामुळे त्याला अजगराच्या रूपातून मुक्ती मिळाली आणि त्याला पुन्हा स्वर्गात स्थान मिळालं. या कथेचा बोध काय, तर अधिक मास हा केवळ कॅलेंडरचा अतिरिक्त महिना नाही, तर तो आपल्या पापांचा क्षय करण्याची आणि भक्ती वाढवण्याची एक सुवर्ण संधी आहे. तर या महिन्यामध्ये केलेले छोटेसे सत्कर्म हे भगवान विष्णूंना प्रिय असते. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अधिक महिन्याची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.